चर्चा करण्याकरिता या ठिकाणी उभा आहेत महसूल व वन विभाग, नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण अशा या तीन विभागावर बोलण्यासाठी उभा आहे। आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 15 महसुली मंडळ आहेत। त्यापैकी 7 मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली, तर उर्वरित 8 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेली नाहीत। म्हणून शासनाला विनंती करतो आहे की ज्या अर्थी 7 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित झालेले आहेत त्याच आधारावर 8 मंडळे सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात यावं। कारण की 27/11/2023 पासून सतत अवकाळी पावसानं कापूस, तूर, चना, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्या माध्यमातूनच हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याबाबतचा हा महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतो आहे। तसेच आर्वी विधानसभा मतदारसंघामधील आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यामध्ये असंख्य गावात महसुली विभाग, वन विभागाच्या जागेवर 40-50 वर्षापासून अनेक लोक त्या ठिकाणी राहतात। त्या ठिकाणी साधारणतः पाण्याच्या पिण्याची व्यवस्था झाली आहे, सडकीची व्यवस्था झालेली आहे। असे असून सुद्धा त्यांना घराचे पट्टे मात्र दिले गेले नाहीत। त्यासाठी एक विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन ते सर्व घरकुलाचे पट्टे देण्याबाबतचं एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी पट्टे त्यांना देण्यात यावे। तसेच सावंगा पुनर्वसन, माणिकनगर आणि जांभूळदरा हे गाव अजूनपर्यंत महसुली दर्जा प्राप्त झाल्याने अनेकदा निवेदन झाल्यास ठराव सुद्धा प्राप्त झालेल्या शासनाकडे, अजूनपर्यंत त्या तीनही गावाला या ठिकाणी महसुली दर्जा प्राप्त न झाल्यामुळे शासनाच्या योजनेचा कोणताही त्यांना फायदा घेता येत नाही। अशा अनेकदा निवेदन होत असताना आजपर्यंत विलंब का होत आहे हा चिंतनाचा विषय आहे। रेती घाटाचा विषय गोरगरीब माणूस आहे, जो बिचारा दिवसभर आपलं काबाड कष्ट करतोय, त्याला घरकुल मिळालं परंतु 2-2, 3-3 वर्षापर्यंत रेती घाट सुरू नसल्यामुळं रेती त्याला मिळत नाही आणि तो दुसऱ्याच्या घरी भाड्यानं राहतोय। त्यासाठी सुद्धा रेती घाटाचा तात्काळ निर्णय घ्यावा, जेणेकरून आमचा जो गरीब माणूस आहे त्याला घराची गरज आहे, त्यांचं घर पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने ते अभिप्रेत राहील। वन विभागाच्या माध्यमातून बोर अभयारण्य, त्यामध्ये येणीदोडका, माळेगाव ठेका, मेठहिरजी, उमरविरी, मनकसूर ही गावं त्या भागाच्या अगदी वास्तव्य या 5ही गावामध्ये राहतात। म्हणजे साधारणतः शेतकरी आणि गावकरी भयभीत झालेला आहे, त्यांना शेती करणं सुद्धा अवघड झालेलं आहे। अशा ठिकाणी वाघाच्या हल्ल्यानं आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे। त्या दृष्टीनं हजारो एकर जमीन पडीत आहे, कोणीही वाघाच्या दहशतीनं त्या शेतापर्यंत जाऊ शकत नाही। अशा अवस्थेमध्ये भयभीत झालेला हा शेतकरी, यांना शेती करणं अधिक उत्तम व्हावं या भावनेतूनच त्यांच्या शेतीला तारेचं कुंपण जर दिलं, निश्चितपणानं त्यांचं जीवनमान सुधारल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या घरामध्ये ज्या शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला झाला त्या शेतकऱ्यांच्या घरातील एका सुशिक्षित बेरोजगाराला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं, हे धोरणात्मक निर्णय निश्चितपणानं करणे गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहे त्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण विनामूल्य देण्याच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची निश्चितपणानं या पद्धतीने माझी मागणी आहे। कारण का भयभीत झालेला शेतकरी याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। नगर विकास, आर्वी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 5 वर्षापासून त्या ठिकाणी संत गतीने निकृष्ट दर्जाचे मलनिस्सारणचे काम होत आहेत। त्या ठिकाणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, ही सुद्धा माझी महत्वाची मागणी आहे। आर्वी शहराच्या लागूनच मध्यभागी वाहणारी नदी आहे आणि त्या नदीला महापूर आल्यानंतर आजूबाजूचे जे घरं आहे त्या घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी राहतात। पावसाळ्यामध्ये जीवनमान विस्कळीत होतात। त्या दृष्टीने दोन्ही किनाऱ्यावर प्रोटेक्शन वॉल, संरक्षण भिंत जर दिली, निश्चितपणानं त्या आजूबाजूच्या शहरातील गावकऱ्यांचं जीवनमान सुधारेल आणि प्रोटेक्शन वॉल दिल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही। त्या भावनेतून सुद्धा निश्चितपणानं
2 मिनिट अध्यक्ष महोदय. आर्वी शहरामध्ये 2 मोठे रस्ते आहे. या रस्त्यावर आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे. आताच अतिक्रमण मोहीम हाती घेतली. ते पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनं भारत मेडिकल ते गांधी चौक, कोर्टापासून ते आठवडी बाजार हे दोन्ही रस्ते जर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सिमेंटीकरण केलं, निश्चितपणानं त्या गावाचं, त्या आर्वी शहराचं सौंदर्य निश्चितपणानं पुढे होईल. आणि त्या भावनेतूनच आर्वी मतदारसंघातील तळेगाव हे महामार्ग क्रमांक 6 वर आहे. त्या ठिकाणी आता 300 बेडचा दवाखाना मंजूर झालेला आहे. त्या ठिकाणी शासकीय जागा मोठ्या प्रमाणामध्ये, पाण्याची व्यवस्था आहे. तो प्रस्ताव सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. त्या माध्यमातून शासनाने तात्काळ ती व्यवस्था करावी. आणि महामार्ग क्रमांक 6 वर आहे, त्याच ठिकाणी वरुड तालुका आहे, त्याच ठिकाणी तिवसा तालुका आहे, आर्वी, याष्टी, कारंजा असा मोठा परिसर आहे. कोणतंही त्या ठिकाणी महाविद्यालय नाही, म्हणून वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करावं एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय विदर्भ.